नर्मदे हर. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 आमचा नर्मदे पायी परिक्रमेचा आजचा 35वा दिवस आहे. आम्ही आता निघतोय मोर्या येथील आश्रमातून आणि जातोय आता तिलकवाड्याला. तर चला बघूया आज काय काय हे होतं ते. नर्मदे हर. हर सगळे परिक्रमावासी पाण्यातून जात आहेत. हा चला चला आम्ही पण निघालोय. आम्ही पण इथून वरच्या साईडला जायचंय. नर्मदे. नंतर आपण चुळेश्वर गावात येतो आणि ग्रामपंचायत इथून आपल्याला या मार्गाने सरळ जायचंय. नर्मदे हर. आपण आलोय आता एंट्री करतोय तिलकवाडा या गावात. आता तिलकवाडा गावात आपल्याला आता जायचंय पुढे. तर बघू इथं थोडं कापड वगैरे घ्यायची आहे. बाजार कधी उघडेल माहित नाही, थोडा वेट करावा लागेल आज. पण कपडे आणि एक चांगली सँडल आपल्याला घ्यावी लागणार आहे आज. नर्मदे. सकाळी सकाळी कबूतर हे करतात आणि पुढे जाऊन तिलकवाडा पोलीस स्टेशन आहे, त्याच्या मागे आपला आश्रम आहे हनुमान श्रीधाम. नर्मदे हर. त्याच्या मागे तिलकवाड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, जी छोटी परिक्रमा असते उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणतात, ती ह्या इथून सुरू केली जाते. उत्तर वाहिनी परिक्रमा आपलं एका दिवसात कंप्लीट होते. 21 किलोमीटरची परिक्रमा असते. कोणाला करायचं असेल, कोणाला वाटत असेल की आपल्याला मोठी परिक्रमा होत नाही आहे, तर छोटी उत्तर वाहिनी परिक्रमा तुम्ही करू शकतात. त्याचा काही कालावधी असतो, तोही मी तुम्हाला अपडेट करतो. नर्मदे हर. आजचं मैयाचं दर्शन अशा प्रकारे झालेलं आहे आणि एकाच फ्रेममध्ये सूर्यनारायणांचं पण दर्शन झालंय. तर आपल्यामुळे तसं वाटतं, कारण सगळं आपण झुडपातून येत होतो. हा आहे उत्तर वाहिनी नर्मदा तट. पूर्वेकडून अशी जी आडवी वाहते उत्तर वाहिनीची तुम्हाला इकडे दिसत असेल, एक दुसरी धार मैयाची. ही अशा पद्धतीने उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असते आणि ही या उत्तर वाहिनी म्हणून पूर्ण केली जाते. ही टोटल 21 किलोमीटरची परिक्रमा होते. नर्मदे हर. श्री रामेश्वर महादेव मंदिर तिलकवाडा याचं दर्शन. नर्मदे हर. तिथेच शेजारी आपलं मारुती मंदिर. नर्मदे हर. परिक्रमावासियांना, सगळ्याच परिक्रमावासियांना बालभोग दिला जातोय, चिवडा. परिक्रमावासी बालभोगचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. आहे इथं या बाबांनी आपल्याला मिसळ पावची प्रसादी दिली आहे आज सकाळी सकाळी. मराठी स्टाईल मिसळ पाव. आपल्या शरीराचा अहंकार हरवण्यासाठी नर्मदेची परिक्रमा असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कधी भिक्षा मागून पण खावं लागतं, भिक्षा घ्यावी पण लागते आणि परिक्रमेमध्ये त्रास पण सहन करावा लागतो. आपल्या नशिबात असेल तर प्रत्येक ठिकाणी चांगली सोय पण मिळू शकते
आणि नर्मदेचे एक एक स्थान असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्या देवी देवतांचे तुम्हाला स्थान मिळतील. कोणतेही आपण म्हणतो ना, सगळ्या देवांनी इथे परिक्रमा केली आणि सगळ्या देवांनी इथे तपश्चर्या केली आहे. जसं पंचकुबेर आहेत, 5 ठिकाणी कुबेर भगवाननी तपश्चर्या केलेली आहे. जसं मोठी कोरलला पंचकुबेर आहे, भंडारेश्वरला भंडारेश्वर महादेव आहे, तिथे पण कुबेरची स्थापना आहे. कर्नाळीला कुबेर आहे, तिथे पण त्याची स्थापना आहे. नंतर पुढे आले तुम्ही की आपलं धनेश्वरला आहे, धनेश्वरला पण तुमचा कुबेर आहेत, बरोबर. त्यानंतर पुढे नानी मोठी पनोती दक्षिण तटावरती आहे. ती दक्षिण तटावरती तुम्हाला आता हे उत्तर तटाला आहे, तुम्ही दक्षिण तटावरनं आले तुम्ही तिथनं मध्ये जावं लागतं नानी मोठी पनोतीला. त्या ठिकाणी काय आहे की तिथे कार्तिक शिवजीचे पुत्र जे मोठे आहेत ना, कार्तिक भगवान, तर ते कार्तिकांनी तिथे तपश्चर्या केली. तिथली मान्यता अशी आहे की जो पण व्यक्ती तिथे स्नान करतो तर त्याला पूर्ण जीवनाचे हे मिळून जाते, ते त्याला पूर्ण तिथे मोक्ष मिळून जातं. ते मोक्षाचं स्थान तिथे मोजलं जातं. तर त्या तिथनं पुढे निघाले तुम्ही तर इकडे आपल्या सती अनुसयाचं स्थान आहे, तुम्ही बघितलं असेल. ज्ञानेश्वरला अवधूत महाराजांचं आहे. नंतर तुम्हाला वराभूमी पण आहे नर्मदा तटावरती. म्हणजे विष्णू अवतार जो आहे तो वराभूमी तुमची मिठीत कलाईच्या अगोदरपासून आहे. अच्छा, विष्णू अवतार लखी लोहारापासून. लखी लोहारा मिठी तलाईवरनं तुम्ही पुढे आलात ना, तो पूर्ण मार्ग भरूचला भृगेश्वर आश्रम आहे, भृग ऋषी आश्रम आहे. तिथनं पण पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे मंगलेश्वरला मिळेल. त्यानंतर तुम्हाला मोठी कोरलला मिळेल. ती सगळी वराभूमी आहे. मोठी कोरलपासून ते लखी लोहारापर्यंत, म्हणजे समुद्र तटापर्यंत. समुद्र तटापर्यंत ते तुम्हाला मिळेल उत्तर तटाला, बरोबर. दक्षिण तट समोरचा आला तर ह्या इथे कसं आहे की तुम्ही तिलकवाडाला आले तर इथे गौतम ऋषींनी तपश्चर्या केली. तर गौतम ऋषींनी गौतमेश्वर महादेवची स्थापना केली आणि इथे सप्तमातृकांना आव्हान करून त्यांनी सप्तमातृकाचं इथे स्थान स्थापित केले आहे. जसे राम भगवान इथनं पास झाले, वनवासात निघाले, तेव्हा त्यांनी इथे महादेवाची स्थापना केली त्यांच्या हाताने. त्यानंतर रामदास स्वामी समर्थांनी पण इथे हनुमंताची स्थापना केली आहे. तिलकेश्वर राजा इथला राजा होता, त्याच्या नावाने हे तिलकवाड नाव होतं. म्हणजे इथे तिळीचं उत्पादन जास्ती होतं, बरोबर. ते तुम्ही प्रत्येक स्थानाला जाल ना तर तुम्हाला काही काही तुम्हाला हिस्ट्री मिळेल. जसं आता हे तिलकवाड्यामधनं आपण आलात तर तिलकवाड्यामध्ये श्रवण बाळांनी आपल्या आईवडिलांना घेऊन परिक्रमा करत असताना तिलकवाड्यात आले तर त्यांनी त्यांच्याकडे दक्षिणा मागितलेली. त्या दक्षिणा का मागितली की ती श्रापित भूमी होती. म्हणजे गौतम ऋषींनी काही श्राप दिलेला त्या ठिकाणी, त्याचा इन्सिडेन्स अलग आहे. पण ज्यावेळेला तिथलं पास झाले त्याच्या आईवडिलांना त्यांनी म्हणजे मी तुम्हाला परिक्रमा करवतोय तर तुम्ही मला दक्षिणा द्या. तर आईवडिलांनी सांगितलं तू हे गावाचं सीम पास करून घे, गावाच्या येशीवरनं पुढे निघ, म्हणजे मी तुला दक्षिणा देतो. गावाच्या मातीपेक्षा पुढे गेल्यावर यश म्हटलं आपण, येशीवरनं पुढे जायचं गावाच्या सीमेवरनं. तर त्या ठिकाणून त्यांनी सांगितलं पुढे ये, बरोबर मातीचं एक ढेपा घेऊन घे म्हणे. तर त्यांनी ते बरोबर घेतलं. तर ह्या नदीच्या इकडे आल्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं तुझी दक्षिणा घेऊन घ्या. आई वडिलांनी सांगितलं मुलाला, कारण मी तुमच्याकडे दक्षिणा मागितलीच नाही, बरोबर. तो म्हणे नाही तू दक्षिणा मागितली, ते मातीचं जे ढेपा तू घेतला त्याच्यावरती उभा राहा. तर त्यावरती उभा राहिल्यानंतर त्याला दक्षिणा मागायचे आणि त्याच्या खाली उतरला की मी दक्षिणा मागितली नाही. म्हणजे त्यांना फक्त ती जी माती होती तिथंच तेवढं आठवण राहायचं, इकडच्या मातीवर ते आठवण असर नाहीये. म्हणजे आता हे मणी नागेश्वर, आता मणी नागेश्वरची पण हिस्ट्री आहे. तिथे नागेश्वर म्हणजे मणी नागेश्वर, मणीधारी नाग जे म्हटलं जातं. पण मणी नागेश्वर कश्यप ऋषींनी इथे तपस्या केलेली आहे. तर कश्यप ऋषी ज्यावेळेला तपस्या करता तिकडे अमरकंटकला गेल्या. दिती आणि आदिती त्यांच्या 2 पत्नी होत्या कश्यप ऋषींच्या, बरोबर. त्यांच्या दोघींमध्ये शरद लागली होती की म्हणे सकाळ सूर्याच्या घोड्यांचा रंग कसा, तर तो काही म्हणे काय तुमच्याकडे व्हाईट का काळा. त्यामुळे ती त्यांनी जे सापाची सर्पाची माता होती तिने सांगितलं म्हणे की जर तू सांगितलं खरा तर मी तुझी दासी होईल, का तर मग तू माझी दासी होती. तर त्यांनी काय केलं, सगळ्या सर्पांना आव्हान केलं
आणि सांगितलं उद्या दिवशी सगळ्या सूर्याच्या घोड्याला लपेटून जा, म्हणजे सगळे घोडे काळे दिसतील. तर त्यांनी तिच्याशी चाल चाललेली अशी. तर मग ते सकाळी बघितलं, ते आता तुझी हे आता तू माझी दासी. आता त्या ज्या दिती होत्या तर त्यांनी ते गरुड, विष्णू भगवानचं वाहन गरुड. आता गरुडाच्या त्या माता होत्या. अच्छा. तर गरुडाला सांगितलं असं असं झालेलं आहे. तर गरुड दुःखी झाले. तर मग त्यांनी सांगितलं आता काय यायचा निष्कर्ष काय करायचा, म्हणून त्यांनी काय विचारलं. तर त्याला त्याच्या सर्पाच्या आईला विचारलं, म्हणे काय करू मी, तुम्ही माझ्या आईला दासीमधनं मुक्ती कराल. तर ते म्हणे तू एक काम कर, म्हणे तू स्वर्गामध्ये तुझं जाणं येणं असतं, तर तू मला तिथलं अमृत कुंभ आणून देऊन दे. तर ते अमृत कुंभ त्यांनी मागवलं तिथनं. तर म्हणे मी तर नाही आणू शकत, कारण की इंद्राच्या याच्यामध्ये म्हणे ताब्यात येते, म्हणजे ते मी आणू नाही शकत. नाही म्हणजे ते आणलं तर मी तुझ्या आईला दासीमधनं मुक्त करेल. तर म्हणजे शेवटी उदास होऊन ते गेले वरती परत. तर इंद्राला वाटलं की बा काहीतरी गडबड आहे. त्यांनी विचारलं काय बाबा काय झालं. तर म्हणे असं असं आहे. त्यामुळे कशाला चिंता करतो, तू अमृत कुंभ घेऊन जा, आणायची जबाबदारी माझी. तर मग त्यानंतर त्यांनी ते अमृत कुंभ घेऊन आले खाली आणि त्या तिच्या आईला दिला. आणि दिल्यानंतर ते म्हणे आता मी जातो. तर इंद्राने ब्राह्मणाचा वेश धरला आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथे उभे राहिले. तर आल्यानंतर म्हणे माई भिक्षान दे ही. त्यामुळे आता मी तुला भिक्षा नाही देऊ शकत म्हणे, कारण की मला आता म्हणे अमृतपान करायचंय, अमृत कुंभ आलाय म्हणजे. अहो म्हणे ताई तुम्ही एवढा सगळं शुद्ध अमृत पिणार, मग तुम्ही अशुद्ध असून नर्मदेमध्ये जा, स्नान करा इथेच. अच्छा. मणिनागेश्वर. त्यामुळे ते स्नान करा, मग नंतर तुम्ही का. त्यांनी सगळ्या सर्पांना आवाहन केलं, मग नर्मदे स्नान करायला गेले. नर्मदे स्नान करून आल्यानंतर बघितलं तेवढ्यात कुंभ काय निघून गेला. इंद्र भगवान घेऊन चालले गेले. त्यामुळे आता काय करायचं, तर ते त्यांनी म्हटलं की तिथे दर्भ उगला होता. दर्भ माहिती ना, आपण श्राद्धाला नेला वापरतो. हा हा हा. दुर्वासा टाईप. दुर्वा वेगळ्या, ते पण तसं असतं. दर्भ वेगळा. तो श्राद्धाला पण शुद्ध कामाला वापरला जातो ना अशुद्धला पण वापरला जातो. शुभाशुभ दोघाला वापरला जातो. तर तो उगलेला होता. त्यांनी काय केलं की म्हणे आता याच्यावरती अमृत पडलं असेल म्हणून हा उगला म्हणे. तर सगळ्या सर्पांना सांगितलं तुम्ही चाटा. तर चाटायला लागले. त्यांच्या जीभ एक होती ती 2 झाल्या. ओके. तेव्हापासून सापाला 2 जीभ. ओके. हे म्हणजे फार सगळे स्थान आहेत. गरुडेश्वरचं स्थान आहे, तिथे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली आहे. म्हणजे साक्षात दत्ताची मूर्ती म्हणून त्यांना बोललं जातं. गजानन महाराज देखील त्यांचं दर्शन करायला आले शेगावला. बरोबर. त्यांच्या शेगावच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे. पुढे चालून आल्यानंतर आपण विरापूर या गावातून आता आलोय आणि थोडंच पुढे एक आश्रम लागले. आपण इथं भोजन प्रसादासाठी सांगतो. सगळे आपले परिक्रमावासी बसले. या बाबाजींनी सगळ्यांसाठी भोजन प्रसाद तयार केली आहे आणि सगळे आपले परिक्रमावासी भोजन करतात. नर्मदे हर. आज आपण दुपारची भोजन प्रसादी केली, थोडस विश्रांती केली आणि निघालोय आपण आता पुढच्या मार्गाला म्हणजे गरुडेश्वरला. आज तिथं मुक्काम करणार आहोत आणि उद्या परत आपण आपल्या मार्गाला निघणार आहोत. नर्मदे हर. डांबरी रस्त्यानंतर इथं पाटी दिसली आणि आपल्याला आता रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडं जायचंय. चला जाऊयात आता. पण गरुडेश्वर आहे इथून काय माहित नाही किती किलोमीटर आहे. आपल्याला गरुडेश्वरच्या मार्गाला जायचंय. नर्मदे हर. उन्हातून आल्यानंतर सगळे परिक्रमावासी इथे आरामासाठी बसलेत आणि काही विरंगडा म्हणून आता भजन गाणार आहेत. चला आपण आनंद घेऊयात भजनाचा. नर्मदे हर. गणपतीचे एक गीत गाणार आहेत. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. झुळझुळ वाहे पुण्य जळाचे निरझर हो, निरझर हो.
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे, शरण जिथे. भक्तगणाला भय दाविल का मरण तिथे, मरण तिथे. श्री विघ्नेश्वर चरण दयेचे पाझर हो, पाझर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी, कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी. तैशा पळती भक्तांच्या या संकट राशी, संकट राशी. भव्य चिरेचे मंदिर ते चिर सुंदर हो, सुंदर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. जय मोरया नर्मदे हर. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो आधार हालोपवा द्यावा प्रकाश नवा. चराचरी उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा चराचरी उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो नर्मदे. विश्रांती आणि भजन आनंद घेतल्यानंतर परिक्रमावासी निघालेत. आता आम्ही आलोय चांदरोल गावात. चांदरोलवरून आता परत आपल्याला कुठे जायचंय? बोराडेश्वरला जायचंय. नर्मदे हर. पुढून चालून आल्यानंतर इथं परत परिक्रमावासी इथं कामासाठी आरामासाठी थांबले. कामाला जायचं अजून लांब आहे म्हणून आराम करून घेता. ऊन खूप झालंय. सगळे परिक्रमावासी बसले आहेत. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला हायवे लागतो. हायवेवर पाटी लिहिली आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. आपल्याला उजवीकडे जायचंय. नर्मदे हर. पुढे आल्यानंतरच लगेच नदीचा पूल चालू होतो. कधी कधी कळत नाही आपल्याला. तो आहे नर्मदा मैयाचा पूल. चुकू नये तिथं कोणी जाऊ नये अशी मी प्रार्थना करतो. तिथं लिहिलेलं आहे नर्मदा नदी. आणि इकडनं मार्ग आहे आपला डाव्या बाजूला गरुडेश्वर गावात. इथं नंबर पण दिला आहे. नर्मदे हर. आता रस प्यायला थांबलेत. चिंगे बाबा निकम बाबा आपले ते बाबा कुठे गेले? खराडे बाबा सगळे बाबा मिळून आता रस प्यायचं आणि निघणाऱ्या पुढे आश्रमाकडे. नर्मदे हर. मी आलंय आश्रमात. चप्पल आहे जागा किती बघावं लागल. नर्मदे हर. मध्ये आश्रमात आसनं लावली आहे सगळ्यांनी. आपल्यांनी बी तिकडे लावली. परिक्रमावासियांनी काही परिक्रमावासी आता येत आहेत. आणि आता आपण जाणार आहोत बाजाराला. काही कपडे वगैरे काय घ्यायचे ते नवीन आणि जुने कपडे फाटलेत. चला तर बघूयात.
काय काय भेटतं दवाखान्यात पण जायचंय. नर्मदे नंतर आपल्याला बाजारला थोडा उशीर झालाय. आज पण आता जातोय तर श्री दत्त मंदिरला. आल्यानंतर एक रस्ता इकडे जातो, इथं पाटी लावली ते एक वेगळ्या आश्रमाकडे जातो आणि इथं दुसरी पाटी आहे दत्त मंदिराकडे जातो. इथून आपल्याला दत्त मंदिराकडे जायचं आहे. नर्मदे हर. समाधी मंदिर, समाधी मंदिर. आणि इथं मैयाचा खडखड आवाज येतोय. नर्मदे हर अनुष्ठान खंड. आपण आलेलो आहोत वासुदेव सरस्वती नंद टेंबे स्वामी महाराज समाधी मंदिर. टेंबे महाराजांची समाधी आहे, ही समाधी मंदिर आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे हे समाधी मंदिर आहे. नर्मदे हर. इथे पादुका आहेत श्रींच्या. नर्मदे. ले लो वीडियो, फिर से स्टार्ट करा. एक मिनट. ये जो स्थान है वो परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, स्वामी जी का जन्म हुआ है महाराष्ट्र के अंदर सावंतवाड़ी कुडाल के पास में मानगांव करके है। वहाँ स्वामी जी का जन्म 1854 में हुआ श्रावण वद्य पंचमी के दिन। और स्वामी जी स्वयं दत्तावतारी संत थे और उन्होंने लोक कल्याण का काम पूरा भारतवर्ष में किया। बहुत स्तोत्र की रचना की, बहुत श्लोक की रचना की और लोक कल्याण का काम स्वामी जी ने किया। करते करते घूमते घूमते स्वामी जी एक गरुडेश्वर स्थान में और गरुडेश्वर स्थान में आने के बाद स्वामी जी के साथ दत्त भगवान मूर्ति स्वरूप में रहते थे और उनको जो आज्ञा दत्त भगवान देते थे उसी तरह स्वामी महाराज पूरे दिन में चलते थे। तो जब इधर आए तो भगवान ने उनको आदेश दिया कि आपको इधर ही गरुडेश्वर में ही रहना है और आपका शरीर इधर ही शांत होगा। इसके लिए स्वामी जी लास्ट के 13 मंथ जिस गांव में रुकने के बाद स्वामी जी को लगा 12-1 महीने होने के बाद कि मेरा अभी शरीर छोड़ने का समय आ चुका है, मैं शरीर तो छोड़ दूंगा और मेरे साथ जो दत्त महाराज चल रहे हैं तो उनकी सेवा ये जंगल के अंदर कौन करेगा। इसके लिए स्वामी जी ने सोचा कि मैं दत्त भगवान को महाराष्ट्र के अंदर नरसोबावाड़ी करके है तो वहाँ स्थान में भेज के भगवान की सेवा उधर अच्छी तरह होगी, ऐसे मन में सोचा। और दत्त भगवान को गरुडेश्वर स्थान में ही रुकना था। इसके लिए स्वामी जी के एक शिष्य योगानंद सूर्य गांडा महाराज करके, तो उनको दत्त भगवान ने आज्ञा दिया कि गांडा स्वामी जी को बोलो कि मुझे गरुडेश्वर में ही रहना है, मेरा इधर मंदिर बनाओ। जैसे नरसोबावाड़ी है महाराष्ट्र के अंदर, उसी तरह ये स्थान गरुडेश्वर गुजरात में होगा। फिर स्वामी जी ने जगह पसंद की और वहाँ भूमि पूजन किया और स्वामी जी के पास जो दत्त मूर्ति थी वहाँ उनकी उन्होंने स्थापना किया और उधर दत्त मंदिर बनाया गया और स्वामी जी ने इधर आके समाधिस्थ हो गए। बाहर भक्तों ने ऊपर मंदिर बनाया है और इधर समाधि बनाई है। ऐसा इधर का महात्मा है गरुडेश्वर। Super